येथील संत गजानन महाराज मंदिरात दररोज 50,000 भाविकांना मोफत प्रसाद वितरित केला जातो। श्री संस्थानच्या वतीने मोफत प्रसाद दिला जातो। मात्र युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देवस्थानांच्या ठिकाणचे गॅसचं नियोजन करावं लागतंय। मात्र श्री संस्थानचा दैनंदिन प्रसाद हा स्टीम बॉयलरवर तयार होत असल्याने प्रसाद बनवण्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाहीये। त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची प्रसादाची अडचण जाणवणार नाही। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। इराण, इस्रायल आणि अमेरिकेची जी युद्धाची सध्या जो एक प्रकारे युद्ध छेडल्या गेलेले आहे, त्या अनुषंगानेच संतनगरी शेगावमध्ये देखील आता जो महाप्रसाद जो आहे, भक्तांना दररोज जवळपास 50,000 भक्तांना इथे दररोज महाप्रसाद वितरित केला जातो। आपण थेट संतनगरी शेगावच्या त्या महाप्रसादालयाच्याच बाहेर आहे। जवळपास रोज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत इथे हा जो महाप्रसाद जो आहे तो मोफत वितरित केला जातो। मुख्य म्हणजे इथली एक जी शिस्त, स्वच्छता आणि नम्रता याच्या नंतर देखील इथे भक्तांना जो महाप्रसाद वितरित केला जातो तो मुख्य म्हणजे स्टीम बॉयलरवर तयार केला जातो। आणि स्टीम बॉयलरच्या अनुषंगाने मुख्य म्हणजे त्यामुळे इथलं जे गॅस सिलेंडरचा जो तुटवड्याचा जो काही प्रश्न आहे तो इथे मुख्यतः या संस्थांना जाणवणार नाही, अशी इथे सगळं प्राथमिक त्यांनी तयारी देखील करून ठेवलेली आहे। तर आपण इथे पाहू शकता की हेच ते महाप्रसादालय आहे, संतनगरी शेगाव मधलं हे महाप्रसादालय आहे। आणि भक्त जे इथे संपूर्ण राज्यातून जिथे इथे येत असतात, दर्शन घेत असतात आणि त्याकरता देखील संस्थांनी नियोजनबद्ध इथे एक प्रकारे तयारी दशीत करून ठेवलेली आहे। नित्यक्रमाचाच प्रसाद आहे तो इथे स्टीम बॉयलरवर तयार केलेला जातो आणि त्यामुळेच इथे गॅस सिलेंडरचा जो आहे त्यांना कुठेतरी तुटवडा इथे रोजचा महाप्रसाद वितरित करताना इथे जाणवणार नाही। आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने दररोज इथे भक्त येत असतात। आज देखील तसेच भक्त इथे आलेले आहे आणि नित्यक्रमाने जो महाप्रसाद आहे सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत जो आहे तो महाप्रसाद जो आहे तो इथे वितरित केला जातो। अत्यंत पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। दैनंदिन प्रमाणे इथे महाप्रसाद वितरित केला जात आहे। भक्त देखील अत्यंत शांत पद्धतीने रांगेत लागून प्रसाद इथे घेत आहे। तर एकंदरीत जो युद्धाची जी परिस्थिती आहे त्याचा कुठेही परिणाम या श्री संत गजानन महाराज संस्थानवर आपल्याला दिसून येणार नाही आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा, शेगाव।